उपस्थित नाना शेंडे, उपसे सर आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तसेच आपल्या प्रभागाचे उमेदवार अनिल अण्णा पवार व महिलामध्ये ज्योती महादेव शिंदे, दोन उमेदवार आपल्या प्रभागातून निवडणुकीसाठी उभा राहिलेले आहेत आणि यांना आपण मतदान करण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी आपले नेते इथं उपस्थित आहेत. आणि उद्याच्या 2 तारखेला आपण सर्वांनी 25 तारखेला आपल्याला चिन्ह वाटप होणार आहे. 25 तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर चिन्ह आपण सांगणार आहोतच. आपल्या इंदापूर शहराचे नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या इलेक्शन करिता जे आपले आदरणीय गारटकर दादा उभा आहेत आणि नगरसेवक पदासाठी अनिल पवार आणि ज्योती शिंदे, या तिघांचं जे चिन्ह असेल ते एकच चिन्ह असणार आहे. आपण उद्याच्या 2 तारखेला जे मतदान करणार आहोत ते आपण व्यक्ती न बघता किंवा काय न पाहता जे चिन्ह यांचं एक जे चिन्ह असेल ठरलेलं ते चिन्ह पाहायचं आणि 3च्या 3 शिक्के, एक नगराध्यक्ष 2 नगरसेवक या पदासाठी जे आपण मतदान करणार आहोत ते इकडं तिकडं न पाहता एकाच चिन्ह जे असेल त्याच चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करायचे आणि सर्वांनी आपल्या या 2 उमेदवाराला आणि नगराध्यक्षांना इंदापूर शहरातून जास्तीत जास्त, टोटल इंदापूर शहरामध्ये 10 प्रभाग आहेत, 20 नगरसेवक उभा आहेत आणि 1 नगराध्यक्ष. 10 प्रभागापैकी आपला प्रभाग क्रमांक 2 आहे. तर आपल्या 2 प्रभागातून जास्तीत जास्त कसं लीड बसेल याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि जे काय भविष्यात आपल्या वार्डमधील कामं असतील, कुणाच्या समस्या असतील, त्या आता आदरणीय भाऊ आहेत, प्रवीण भैया माने आहेत, गारटकर दादा आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या ज्या अडीअडचणी असतील किंवा काय जी कामं असतील ती कामं सोडवण्याचा प्रयत्न. आणि आपल्याला माझ्या माहितीनुसार आपल्याला हे तिघं एकत्र आल्यामुळं आपली जी आघाडी झाली त्या आघाडीच्या माध्यमातून जी कामं होणार आहेत ती आपल्याला कुठल्याच कामाची किंवा कशाचीही अडचण होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. उद्याच्या निवडणुकीत आपण आपलं मत वाया जाणार नाही याचीही दक्षता घ्यायची आहे. आणि आपल्या वार्डचे नगरसेवक अनिल अण्णा पवार हे त्यांचे मत व्यक्त करते. प्रभाग क्रमांक 2च्या घोंगडी बैठकीच्या अनुषंगाने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी सभापती प्रवीण भैया माने, तसेच आपल्या इंदापूर नगर परिषदेचे अधिकृत असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय श्री प्रदीपदादा गारटकर, तसेच उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे विष्णुतात्या पवार, तसेच शेंडेसाहेब खुसपे सर आणि ज्ञानेश्वर चौगुले, माजी नगरसेवक गोरख शिंदे, आज आपण प्रभाग क्रमांक 2च्या आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे. आणि आपल्याला एक नगराध्यक्ष म्हणून एक संघर्ष योद्धा प्रदीपदादा गारटकर लाभलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 2अ ज्योती भाऊसाहेब शिंदे हे उमेदवार असणार आणि मी प्रभाग क्रमांक 2बचा अनिल सुदाम पवार. तरी तुम्ही आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मताने विजय करावे, कारण वक्ते भरपूर आहेत, नेत्यांना बोलायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे. मी काय अधिकचा वेळ घेत नाही, बोलायला परत आपल्याला व्यासपीठच आहे आणि एवढं मी बोलून थांबतो. धन्यवाद. मी बायांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
नमस्कार. आज आपल्या दत्तनगर परिसरामध्ये होणाऱ्या इंदापूर नगरपालिकेच्या मतदानाच्या अनुषंगानं होणाऱ्या बैठकीला आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील, कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, त्याचबरोबर आवर्जून इथं उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय नानासाहेब शेंडे, मनोहरजी खुसपे सर, अविनाशजी चौधरी, गोरखभाऊ शिंदे, विष्णूजी पवार, राजेंद्रजी पवार, ज्ञानेश्वरजी चौगुले, विभीषणजी खबाले, मनोजजी मोरे व या आपल्या या प्रभागामधील आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार सो ज्योती महादेव शिंदे व श्री अनिल अण्णा पवार हे आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार आणि नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. जे प्रभाग क्रमांक 1 मधून या ठिकाणी उमेदवार म्हणून जे आहेत तो शिंदेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या कार्यक्रमाला स्वागत करतो. आत्ताच माझ्या अगोदर या ठिकाणी आपल्याला गोरख भाऊंनी सांगितलं, अनिल अण्णांनी सांगितलं. खरं पाहिलं तर इंदापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं विकास कामं या ठिकाणी झालेली नाहीत. इंदापूर शहर वाढत असताना, या शहरामधले विस्तार होत असताना होणारी रस्ता, गटार, लाईट, पाणी, शिक्षण अशा अनेक समस्या या ठिकाणी ग्रस्त असलेलं आपलं इंदापूर शहर आहे. या इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आजोबा मालवजी राजे यांच्या पावन स्पर्शानं व त्यांचा इथं निवास होता, त्यांची राजधानी होती इंदापूर. या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इंदापूर शहराला अनेक विकास कामं प्रलंबित आहेत. एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास जर आपल्याला करायचा असला तर आपल्याला प्रदीपदादा गारटकर, सौ ज्योतिताई शिंदे व श्री अनिलजी पवार यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं, अशा प्रकारची नम्रतेपूर्वक आपणा सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. माझे सहकारी मित्र सागर भाऊ गानगोटे इथं उपस्थित आहेत. आमचे सहकारी मनोहरजी चौधरी वकील साहेब या ठिकाणी आले, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर इंदापूर शहर हे वाढत असताना या परिसरामध्ये जर आपल्याला विकास कामं करायचे असलं तर कृष्णा भीमा आघाडीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. मला आवर्जून सांगायचंय की इथं काळ्या रातचं कुणाला जर मदत लागली किंवा सहकार्य लागलं तर आपण कधीही गारटकर दादाच्या घरी जाऊन या ठिकाणी दरवाजा वाजवू शकता. त्या भाऊंच्या घरी या ठिकाणी हर्षभाऊंच्या घरी जाऊन दरवाजा वाजवू शकता, गोरख भाऊंच्या घरी जाऊन वाजवू शकता, बावड्याच्या घरी जाऊन वाजवू शकता आणि अनिल अण्णाच्याही घरी वाजवू शकता. 2 वाजल्या 2:30 वाजल्या रात्री तर ही लोक तुम्हाला अडचणीला आम्ही सगळीजण मंडळी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू, अशा प्रकारचं अभिवचन दत्त महाराजांच्या साक्षीनं मी तुम्हाला बांधवांना आपली हक्काची म्हणतोय. मी हर्षभाऊ हिथंच लहानाचं मोठा झालो. आमचं वास्तव्य इथं श्रीराम चौधरीमध्ये होतं. आज आपण तुम्ही एकामेकाच्या सगळी सुखदुःखात प्रत्येक वेळेस असता. माझी तुम्हाला नम्रतेपूर्वक हात जोडून विनंती करतो की तुम्ही कृष्णा भीमा विकास आघाडीला या ठिकाणी मतदान करा. तुमची इथली प्रलंबित राहिलेली विकास कामं आम्ही 100% प्रामाणिकपणे या ठिकाणी सोडवू. जी आजपर्यंत या श्रीराम सोसायटी असू द्या, दत्तनगर असू द्या किंवा या परिसरामध्ये ज्यांनी दुर्लक्ष केलं ते या ठिकाणी दुर्लक्ष कदापि या ठिकाणी होऊन देणार नाही. बांधवांनो, केंद्रामध्ये सत्ता आपल्या विचाराची आहे, राज्यामध्ये आपल्या विचाराची सत्ता आहे आणि अर्थात जर आपल्या विचाराचे नगराध्यक्ष, आपल्या विचाराचे 20च्या 20 नगरसेवक झाले तर इथं कोट्यवधी रुपयाचा निधी सुद्धा आणण्याची ताकद आपण इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये बांधवांनो निश्चित आहे. आज राज्य चालवणारे मुख्यमंत्री असतील किंवा बाकी सगळे नेते मंडळी असतील
ती या ठिकाणी आपल्या विचाराची असल्यामुळं इंदापूर शहराला निधी कधीच कमी पडून देणार नाही. आम्ही सर्वजण मिळून हे सुद्धा अभिवचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. प्रदीप दादांचा स्वभाव तुम्हाला तर माहिती आहे. कधी कोण आलं त्यांच्याकडे हॉस्पिटलच्या कामासाठी असू, शासकीय कामासाठी असू, काही असलं तर सरळ हाताने या ठिकाणी प्रदीप दादा मदत या ठिकाणी करतात. आज आपलं भाऊंचं सुद्धा हर्षू भाऊंचं सुद्धा इथं या परिसरामध्ये भाऊ मंत्री असताना, आमदार असताना या इंदापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं भाऊ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि तीच कामं आज दिसतात. नवीन कामं काही दिसत नाहीत. त्याच कामावरती ही मतं मागते ती. ही माझे ठामपणे आज या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. काय परिस्थिती आहे इंदापूर नगरपालिकेचं या ठिकाणी ऑफिस आहे. किती वर्ष झालं ते ऑफिस पूर्ण होऊन आणखी नगरपालिका या ठिकाणी शिफ्ट झाली नाही. इथं अनिलांना बसल्यात. अंगणवाडी आपल्या गल्लीतली कुठं भरती हो? कुठं सांगा मोठ्याने. चावडीत अंगणवाडी भरती. अंगणवाडीची इमारत सुद्धा या प्रभागामध्ये नाही. कुठे जायचं शिकायला शाळेत सांगा. या परिसरामध्ये इथली जिल्हा परिषदेची शाळा आहे, इरिगेशन कॉलनीत आहे किंवा या परिसरामध्ये मला वाटतं नगरपालिकेच्या इमारती शेजारी आहे. काय परिस्थिती शाळेची? वर्ग खोल्या गळतात, फरच्या फुटलेल्या आहेत, घुशीत त्या घुशी. सत्य परिस्थिती आहे. तुम्ही दाखवा श्रेय भैया जरा जाऊन. नगरपालिकेची शेजारची शाळा आहे. ही जर शिक्षणावर सुद्धा इथली नगराध्यक्ष किंवा मागच्या बॉडीने या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. माझा ठाम आरोप आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यावर जर मात करायचा असला तर कृष्णा भीमा विकास आघाडीशिवाय बांधवांनो पर्याय नाही. एकदा तुम्हाला सांगतो, विनंती करतो, एकदा प्रदीप दादांकडे तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी काम करायची संधी द्या. या ठिकाणी आमच्या वहिनी ज्योतिताई शिंदे यांना काम करायची संधी द्या. आमचे अनिल अण्णा पवार यांना 5 वर्षाची संधी या ठिकाणी बांधवांनो द्या. ही 100% मंडळी आपल्या प्रभागासह इंदापूर शहराचा विकासाच्या दृष्टीने कायापालट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं अभिवचन आपल्या या सगळ्या बांधवांना या ठिकाणी आपल्याला देतो. अनिल अण्णा पवार अण्णाचं सुद्धा काम या आपल्या गल्लीमध्ये खूप या ठिकाणी काम आहे. पाठीमागच्या वर्षी अण्णा थोड्या मताने जर आपलं ही झालं, पण अण्णाला सगळी नगरसेवक म्हणायची. खरं का ना? खोटं का खरं आहे मला सांग. आमचं मेंबर म्हणाली का नाही? का म्हणायची मला सांगा. त्यामुळं कामाचा माणूस आहे. तसंच परिस्थिती आहे या ठिकाणी बावड्याची. भाऊ कुठे आहे? वहिनी जरी आता हे असले तरी भाऊ सुद्धा सगळ्याच्या सुखात असतात, सगळ्याच्या दुःखात असतात. आडी अडचणी आली, आता कोणतरी येईल पुण्याहून ना ते इकडून तिकडून काहीतरी ही बोल. पुन्हा विश्वास ठेवू नका. भाऊ आहेत, गोरख भाऊ आहेत, त्यांचा सगळा परिवार या परिसरामध्ये असतो. सगळ्या सुखदुःखात असतात. आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त एकदा आमच्या विनंतीला आम्ही तुम्हाला विनंती करू, त्या विनंतीला मान द्या. काही गरज लागली आम्ही तुमच्या बरोबर आहे. कुठल्या गोष्टीची मदत लागली आम्ही तुमच्या बरोबर आहे. शेवटी देवाणघेवाण असतं. तुम्ही 100% या ठिकाणी द्याल अशा प्रकारची अपेक्षा मी आपणाकडून करतो. इंदापूर नगरपालिकेतल्या पाण्याच्या समस्या आहेत. तिथं आता गारटकर दादाही बोलतील. शिक्षणाच्या समस्या आहेत. काय म्हणजे इंदापूर शहर ऐतिहासिक वारसा असलेला ज्या पद्धतीने विकासाची कामं करायला पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती बांधवांनो, ती झाली नाही. काही लोक आता कृष्णा भीमा विकास आघाडीवर टीका करतील, म्हणतील स्वार्थासाठी एक आली, अमुकच झालं. कुणाचाही बांधवांनो यात स्वार्थ नाही. हर्षुभाऊंचा यात काय स्वार्थ नाही. गारटकर दादांचाही काय स्वार्थ नाही. बांधवांनो इथं गारटकर दादानं ज्यांच्यासाठी 25 वर्ष 30 वर्ष या ठिकाणी काम केलं, आज त्या गारटकर दादावर सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अन्याय केला. आज गारटकर दादांनी काय नव्हतं त्यांच्यासाठी केलं, परंतु कशाचाही विचार न करता गारटकर दादांचं एवढंच म्हणणं होतं की आपण एखाद्या कार्यकर्त्याला, स्वाभिमानी कार्यकर्त्याला आपण नगराध्यक्ष करू. पण नाही ऐकलं त्यांनी. कुठला चांगला एक कशाचा माणूस तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टीचा. आर्थिक गोष्टीनं कणकर असणाऱ्या माणसाला त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. आणि गारटकर दादा म्हणणं होतं सामान्य माणसाला आपण नगराध्यक्ष करू, जी तुमची सुख दुःख वेचतो त्याला करू. मग ही जेव्हा पुढे प्रस्ताव आल्यानंतर हर्षुभावांनी सांगितलं की आघाडीच्या वतीनं इंदापूर शहरातल्या सगळ्या नागरिकांची देखील इच्छा आहे की उमेदवार तुम्हीच पाहिजे आणि तुम्ही असला तरच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये विकासाची कामं होऊ शकतात. तुमच्या मतदाराच्या सगळ्याच्या आग्रहापोटी आणि आघाडीच्या आग्रहापोटी गारटकर दादांनी विनंती मान्य केली आणि आज ते आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. ते काळ किती शहराच्या बाबतीत त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. पक्षाला असू द्या, नेत्यांना असू द्या किंवा कार्यकर्त्यांना असू द्या. शहर म्हणलं
की त्यांना आपलं कुटुंब वाटतं, त्यांनी कधी तुमच्या कुटुंबाचा स्वतःचा विचार नाही केला, तर इंदापूर शहराचा या ठिकाणी गारटकरांनी या ठिकाणी विचार केलेला आहे. म्हणून एकदा 5 वर्ष आपण या ठिकाणी भीमा कृष्णा विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी मतदान करावं. आपलं मतदान जरी 2 नंबर प्रभागात असलं तरी आपले मित्र, आपले नातेवाईक 1 नंबरला असतात, 2 नंबरला असतात, 3 नंबरला असतात, 4 नंबर असतात. तिथं जाऊन सुद्धा आपण या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं, असं आव्हान करावं, विनंती करावी. अशा प्रकारचे मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. कुठल्या अफवेवर या ठिकाणी आपण विश्वास ठेवू नका. कुणी खोटं नाटं या ठिकाणी आता सांगेल त्याच्यावरती कुठल्या बुलथापाला या ठिकाणी आपण बळी पडू नका. 2 तारखेला या ठिकाणी मतदान आहे. त्या मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदान कृष्णा भीमा विकास आघाडीला कसं होईल या प्रकारची काळजी आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्याल. अशा प्रकारची नम्रतेपूर्वक आपण सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. आज आम्ही मगा सरस्वती नगरला या ठिकाणी जाहीर सभा या ठिकाणी घेतली. तिथले निरोप सुद्धा सकाळी 10:30 या ठिकाणी दिले. तिथं सुद्धा 1,500-2 हजार माणसं त्या सरस्वती नगरच्या जाहीर सभेमध्ये या ठिकाणी होती. आता दत्तनगरला आम्ही गेलो, तिथं सुद्धा 500-600 या ठिकाणी माणसं या ठिकाणी होती. आणि इथं सुद्धा एक बैठक म्हणून घेतलेल्या कार्यक्रमाला जर आज समोर इथं पाहतोय तर इथं 400-500 माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. हे जे दिसतंय ना, हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2 तारखेला कृष्णा भीमा विकास आघाडीचाच गुलाल तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी उधळल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही. असं एकंदरीत सगळीकडे पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सगळीकडे या ठिकाणी आनंद उत्सव लोक या ठिकाणी साजरा करत आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला आपला आशीर्वाद असाच देऊन कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सगळ्या 20च्या 20 उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं या ठिकाणी आपण विजयी करावं. अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. काही लोक प्रलोभन दाखवतील, आमिष दाखवतील, काही लोक आता टेम्पररी आपल्यावर आपत्कालीन प्रेम या ठिकाणी करतील. लक्षात ठेवा, कशावर विश्वास ठेवा, पण आपत्कालीन प्रेमावर विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, ती तात्पुरतं असतं ते प्रेम. जी माणूस कायमस्वरूपी आपल्या सुखदुःखामध्ये असतात, 5 वर्ष नाही, कायमस्वरूपी सुखदुःखात असतात, असे उमेदवार फक्त कृष्णा भीमा विकास आघाडीमधले आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळं त्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं. अशा प्रकारची नम्रतेपूर्वक आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृष्णा भीमा विकास आघाडीचे आपले उमेदवार आणि ज्यांनी आता आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीपजी गारटकर, प्रवीण भैया माने, ॲडव्होकेट मनोहर चौधरी, नानासाहेब शेंडे, गोरख शिंदे, ज्ञानेश्वर चौगुले, विष्णू पवार, राजेंद्र पवार, विभीषण खबाले, पुष्पेसर, अविनाश चौधरी, मनोज मोरे, सागर गानबोटे, जयश्रीताई खबाले, रोहिणीताई शिंदे, नितीन मखरे, सुधीर मखरे, आपले उमेदवार अनिल पवार आणि ज्योतिताई शिंदे आणि उपस्थित सर्व या प्रभाग 2 मधले सर्व आमचे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनी. वेळ खूप झालेला आहे आणि अजून एक बैठक आम्हाला प्रभाग 3 मधली घ्यायची. तिथले सारखे फोन येत आहेत. थोडी थंडी पडलेली आहे, त्यामुळं महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यामुळे मी प्रथमतः आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि येत्या 2 तारखेला इंदापूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे आणि या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या 21च्या 21 उमेदवारांना आपण प्रचंड मतानं निवडून द्यावं ही विनंती करण्याकरता दत्तनगरच्या परिसरामध्ये आम्ही आलो. आणि गुरुदत्तांचा आशीर्वाद हा कायमच सर्वसामान्य माणसांच्या पाठीमागे राहिलेला आहे. गुरुदत्तांचा आशीर्वाद हा कायमच अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की तो आशीर्वाद आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आपल्या सर्वांच्या उपस्थितीत. आघाडी का केली आपण याचं विस्तारानं मार्गदर्शन झालेलं आहे. परंतु आघाडी करण्याची वेळ का आली आपल्यावर हाही विषय आपल्यासमोर मांडण्याची आवश्यकता आहे.
तर आघाडी आपण का केली, तर या शहराच्या विकासाकरता म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपल्यातली मतभिन्नता, मताचं विभाजन आणि आपल्यातला वादविवाद हा संपून या शहराच्या विकासाकरता आपण आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून हा शहराचा विकास करणं ही खऱ्या अर्थानं आघाडी करण्याच्या पाठीमागचं महत्वाचं गणित आहे। दुसरं महत्वाचं गणित म्हणजे या शहरामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्या जाती धर्मांना, सर्वसामान्य लोकांना, सगळ्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एका व्यासपीठावर आणायचं असेल आपल्याला तर आपल्याला आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही। हे दुसरं कारण। तिसरं महत्वाचं कारण, या शहराचं सामाजिक ऐक्य टिकवायचं असेल आपल्याला, या शहरामध्ये सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आघाडीशिवाय आपल्याला मित्रांनो पर्याय नाही, म्हणून आपण आघाडी केली। चौथं महत्वाचं कारण, या शहराचा शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जी आपली पिछेहाट झालेली आहे त्याला न्याय देण्याकरता म्हणून आपल्याला आघाडीशिवाय पर्याय नाही। पाचवं महत्वाचं कारण, या शहराचं अर्थकारण म्हणजे इथला व्यापार, इथला उद्योग, इथला तरुण, इथला छोटा मोठा व्यवसाय करणारा माणूस, इथल्या 2 हाताला काम नेण्याकरता कोण आपल्याला मदत करू शकतं तर फक्त आघाडीच आपल्याला मदत करू शकते। हे कारण सुद्धा आघाडी करण्यामध्ये आहे। आणि शेवटचं महत्वाचं कारण, पुढची 5 वर्ष तुम्ही सत्ता दिल्यानंतर ही नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता सुद्धा आपण आघाडी या ठिकाणी केलेली आहे। हाही विचार मला असं वाटतं ह्या माध्यमातून आपण केलेला आहे। आणि म्हणून तुम्ही सुज्ञ मतदार आहात, तुम्हाला शहरामध्ये काय चाललंय, जिल्ह्यामध्ये काय चाललंय, तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे, राज्याची हवा काय आहे की तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या आघाडीच्या मागं आपण निर्णय केला पाहिजे, मतदान केलं पाहिजे आणि तेही मतदान पॅनल टू पॅनल म्हणजे एका मतदाराला 3 मतं देण्याचा अधिकार, 2 नगरसेवकांच्यासाठी आणि 1 नगराध्यक्षाच्या पदासाठी। त्यामुळे या प्रभागामध्ये अनेक आमचे पवार, चौगुले, त्याच्यानंतर धोत्रे, जाधव ही सगळी मंडळी इच्छुक होती। महिलांच्या उमेदवारीमध्ये सुद्धा व त्याच्यामध्ये स्वप्नील सावंत असतील, त्याच्यामध्ये पवार असतील, त्याच्यामध्ये आमचे ज्योती शिंदे असतील किंवा आमचे रणवरे असतील, अशा अनेकांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती, देवकर असतील। या सगळ्यांना आम्ही विनंती केली की अरे बाबा आता आपसात भांडू नका, तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही 30 वर्ष एकमेकाच्या विरोधात राहिलो, 3 निवडणुका गारटकरांनी माझ्या विरुद्ध लढवल्या, पण आज या तालुक्यात शहराची काळाची गरज आहे की 2 पावलं काय 10 पावलं आपण मागे सरू, पण आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। पण आम्ही जर एवढा विचार मोठा करून वागत असेल तर तुम्ही एखाद्या नगरसेवकाच्या पदासाठी किंवा एखाद्या नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी इतकी ताणाताण करायची काय गरज नाही। शेवटी संधी सगळ्याला मिळत असती, आज तुला मिळेल, परवा 3ऱ्याला मिळेल, परवा 4थ्याला मिळेल। आणि मग हा दृष्टिकोन हा थोडासा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ठेवायचा असतो। अशा प्रकारची विनंती केल्यानंतर आज बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलं। आणि आज आता जागा 2च आहेत, इच्छुक 10 आहेत, त्यामुळं 2चीच निवड करावी लागेल। 2 निवडले ते फार लोकप्रिय होते आणि आमच्या मागे जन्मत नव्हतं म्हणून आम्हाला नाकारलं, असाही कुठला गैरसमज कुणी करता कामा नये। सगळेच कॅपेबल होते, सगळ्यांच्या मध्ये ती पात्रता होती, पण आमची अडचण लिमिटेड जागा, आमची अडचण आघाडी असल्यामुळं सगळ्याला सामावून घ्यावं लागतं। त्या सुद्धा अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे, कारण आपण घरातली माणसं आहे। आणि म्हणून या पद्धतीनं हा आपण विचार या ठिकाणी मांडला आणि त्याला आपण सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला। याबद्दल खरंच आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। अण्णा पवार हा चळवळीतला कार्यकर्ता आहे, भावड्या शिंदे तर आपल्याला माहितच आहे, रोज सकाळी जनमानसामध्ये फिरणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे, बँकेच्या माध्यमातून त्याचा संपर्क आहे। या परिसरामध्ये छोट्या मोठ्या अडीअडचणी आल्या, कुठलंही संकट आलं, गोरख असलेली असतील सगळी मंडळी आपण त्या ठिकाणी काम करत असतो। आणि श्रीराम सोसायटी हा परिसर तर काय, हा आपला बालेकिल्लाच आहे। आणि मला इथं सांगितलं पाहिजे, आज इथला आमचा सगळा जो वडर समाज आहे, हे जे काही वसाहत बसलेली आहे, त्या वसाहतीला जागा कोणी दिली? कैलास जोशी मोठे भाऊ असताना
ज्यावेळेस इथं हे सगळं सरकारी गायरान होतं आणि त्या काळामध्ये मला वाटतं 72 का 70 साली 72 साली ही जागा वडर समाजाकरता खास बाब म्हणून भाऊ जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ही जागा, बरोबर आहे का नाही, श्रीराम सोसायटी काढली, या समाजाला जागा दिली, शंकर सोसायटी काढली, प्राथमिक शिक्षक संस्थेला जागा दिली, राहिलेली जागा सरकारी कामासाठी दिली, पुन्हा खरेदी विक्री संघाकरता सुद्धा जागा त्या काळामध्ये दिल्या गेल्या आणि ह्या जागेची आज किंमत जर बघितली तर करोडो रुपयाची किंमत झाली. पण हे कुणी दिलं याचा सुद्धा विचार आपण आपल्या सगळ्या पुढच्या पिढीने सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे मी आपला अधिक वेळ काही घेणार नाही. पुन्हा एकदा माझी आपल्या सर्वांना विनंती अशी, इथं तुम्ही सर्वजण एकत्र बसलेला आहे, या शहराला जर चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर प्रदीपदादा गारटकरचा अनुभव आपल्याला आहे. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. रात्रीच्या 12 वाजता एखादं संकट जरी आलं तरी आपण जाऊन त्यांना भेटू शकतो. आम्ही इंदापूर शहरामध्ये राहतो, प्रवीण भैया इंदापूर शहरामध्ये राहतात, वकील साहेब तर आहेतच इथं. सगळी माणसं आपल्या अडीअडचणीसाठी धावून येणारी माणसं आहेत आणि म्हणून निवडणूक काय 2 तारखेला संपेल. पुन्हा कुठलंही संकट आलं आणि काही अडचण आली तर आपल्याला कोणाकडे जावं लागेल, पण गेलं तरी आपल्याला कोण भेटेल आणि भेटलं तर आपल्याकरता कोण मदत करेल, हाही विचार मला असं वाटतं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला आपण सर्वांनी भरभरून साथ द्यावी अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आणि हा प्रभाग हा आपला बालेकिल्ला आहे, इथं एकही मत आपलं इकडं तिकडं वाया जाता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.